श्रावण महिना म्हटलं ना की व्रतवैकल्य, पूजा, धर्म, उपवास आणि उपवास म्हटलं की उपवासाचे वेगवेगळे पदार्थ. श्रावणाच्या थाळीमध्ये गोडधोड तर येतच, त्यामुळे पहिला पदार्थ जो आहे तो साबुदाण्याची शाही खीर. काय करायचंय, गॅस ऑन करूया. मी अर्धा लिटर दूध घेतलंय, ते आपल्याला सगळं सॉसपॅन मध्ये घालायचंय. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचंय. यामध्ये थोडंसं पाणी का घालायचंय, कारण ज्या वेळेला आपण साबुदाण्याची खीर करतो त्यावेळेला ती घट्ट होते, त्यामुळे थोडं पाणी घातल्याने ती छान राहते. आता थोडीशी उकळी येऊ दे दुधाला. दुधाला छान उकळी आली आहे. आता 150 ग्रॅम साखर. आता आपल्याला काय करायचंय, मी हे 100 ग्रॅम साबुदाणे घेतले होते, 1 तास पाण्यामध्ये भिजवले होते आणि छानपैकी साबुदाणा हा इतका सॉफ्ट झाला पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा बोटामध्ये घेतो तो पूर्णपणे क्रश होतो, इतका सॉफ्ट झाला पाहिजे. हे सगळे साबुदाणे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे. हे छानपैकी मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचंय, बदाम आणि काजू ह्याचे मी छान असे किसून घेतलेले आहेत, ते सगळे मिक्स करूया. बेदाणे, अंजीर हेही मिक्स करून घेऊया. अत्यंत महत्त्वाचं, खारीक घ्यायची आहे. मी 4 ते 5 खारीक घेतली होती, त्याच्या बिया काढल्यात आणि छान त्याचे तुकडे करून घेतले, तेही घालायचे. आणि ऑफकोर्स ड्रायफ्रूट आपल्याला आवडतील इतके. आता काय करायचंय, हा स्पेशल दुधाचा मसाला मिळतो, तो आपण बाहेर नाही मार्केटमधनं आणू शकतो, घरी तयार करू शकतो. ह्याच्यात वेलची पावडर आणि थोडेसे क्रश्ड केलेले ड्रायफ्रूट्स असतात, ते छानपैकी ह्याच्यात मिक्स करूया. त्याने एक छान फ्लेवर येतो. शाही म्हटलं की केशर येतोच, त्यामुळे केशराच्या 8 ते 10 काड्या आपल्याला छानपैकी ह्याच्यावरती घालायच्या आहेत. एकदा मस्तपैकी त्याला मिक्स करूया. आणि अगदी शेवटी मीठ. गोडाचा पदार्थ म्हटलं ना की गोडाच्या कोणत्याही पदार्थामध्ये 1 चिमूटभर तरी मीठ हवंच, त्याच्याशिवाय कोणतंही जेवण पूर्ण होत नाही. मिक्स करूया. आणि आता आपल्याला मंद आचेवरती किमान 10 ते 15 मिनिटं छानपैकी खीर आटवून घ्यायची आहे. ती आपण आटवून घेऊया. पण थाळीमधला दुसरा पदार्थ त्याची तयारी करून घेऊया. आणि आता चटणी करणार आहोत, तीही शेंगदाण्याची. पटकन त्याची तयारी करून घेतो. आता शेंगदाण्याची चटणी. काय नाही, मिक्सरचा बाउल घ्यायचा आहे, खूप सोपं आहे. मी साधारण एक 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, ते भाजून घेतले होते आणि त्याची सालं काढलेली आहेत. सगळी सालं नाही निघाली तरी चालतील. ते सगळे मिक्सरच्या बाउलमध्ये घेऊया. एक छोटी वाटी कोथिंबीर. परत एकदा, ज्यांना कोथिंबीर चालत नाही त्यांनी नाही घेतली तरीही चालेल, ऑप्शनल आहे. 3 मोठ्या मिरच्या आहेत, त्याचे मी तुकडे घेतलेले आहेत, तेही घालायचे. 1 मोठा चमचा जिरं. आलं घ्यायचं आहे आपल्याला किसून, साधारण 1 ते 1.5 इंच आलं किसून घ्यायचंय, छान त्याचा स्वाद येतो. लिंबू अर्ध. सेंधव मीठ चवीनुसार. आणि अगदी थोडंसं पाणी, कारण आपल्याला छान जाडसर चटणी बनवायची आहे. मध्ये मध्ये एकदा जस्ट आपण खीर ठेवलेली आहे मंद आचेवर, तीही बघूया. थोडी छान घट्ट होऊन द्यायची आहे ती. मिक्सरचं भांड बंद. मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे. आपण पातळ केलेली नाहीये आणि खूप जाडही ठेवलेली नाहीये. शेंगदाण्याची चटणी झाली आहे, खीरही झाली आहे. गॅस बंद करूया आणि बॉलमध्ये छानपैकी खीर काढून घेऊया. उपवास थाळीमधला तिसरा पदार्थ, रताळ्याची भाजी. सगळी तयारी झालेली आहे. गॅस ऑन करूया. साजूक तूप आहे 1 चमचा. जिरं 1 चमचा. आपल्याला छान फोडणी करायची आहे जिऱ्याची. रताळं मी साधारण 150 ग्रॅम घेतलेलं आहे आणि ते छान सोलून पाण्यामध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवले होते, ते फोडणीला घालूया. परतून घेऊया एकदा. शेंगदाणे साधारण 100 ग्रॅम आहेत. मी ते 1.5 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते, ते आपल्याला घालून घ्यायचे.
रताळं देखील पाण्यामध्ये घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही सोलता. थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे. छान आपण याच्यात पाणी घालून हे शिजवूया. आता तोपर्यंत आपल्याला या भाजीचं वाटण करून घ्यायचं आहे, ते करून घेऊया. मिक्सरचा बाउल घ्यायचा आहे. 1 वाटी साधारण मोठी मी ओलं खोबरं आहे ते खवणून घेतलं होतं, ते त्याच्यात घ्यायचंय. जिरं 1 चमचा, मिरची 3 तुकडे करून घेतलेले आहेत, आलं 1.5 इंच त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, चवीनुसार सेंधव मीठ, पाणी, आणि आपण आता हे छानपैकी वाटून घेऊया. छान वाटण तयार आहे. छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करायचंय. आपण अंदाज घेऊया की वाटण जे आहे ना ते छानपैकी असं फ्लोईंग असलं पाहिजे. खूप जाड आणि खूप पातळ असं करायचं नाहीये. आता हे सगळंच्या सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करूया. अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात, इतकंच पाणी आपल्याला फक्त या भाजीत वापरायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाहीये. आता हे छान मिक्स करूया. छानपैकी त्याच्यामध्ये एक गुळाचा तुकडा, कोथिंबीर जी आपण थोडीशी ठेवली होती तीही घालायची आहे, आणि चवीनुसार सेंधव मीठ थोडंसं घालायचं आहे कारण आपण वाटणामध्येही घातलं होतं. एकदा मिक्स करूया. अगदी थोडंसं त्याच्यात पाणी घालूया, आणि आता ही छान भाजी आपल्याला एक 10 मिनिटं शिजवत ठेवायची आहे. त्याच्यामुळे मी काय करतोय, हा गॅस बंद करतो, इकडचा गॅस ऑन करूया, याच्यावर झाकण ठेवतोय, इकडनं इथे शिफ्ट करूया. चौथा पदार्थ बनवायचा आहे ना, त्याची ही तयारी. चला तर मग चौथ्या पदार्थाची तयारी करून घेऊया. थाळीतला शेवटचा पदार्थ म्हणजे उपवासाची धिरडी. आता त्यासाठी काय केलंय तर उपवासाची भाजणी घेतलेली आहे, ज्यामध्ये शिंगाडा, भगर, राजगिरा आणि साबुदाणा ह्या सगळ्याची आपण पीठं मिक्स केलेली आहेत. आता ती एका मिक्सिंग बॉलमध्ये घेऊया. साधारण 150 ग्रॅम आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, उपवासाला ज्यांना चालत नाही त्यांनी घालू नये. आल्याची पावडर, छानपैकी आलं सुकवायचं आणि त्याची पावडर करून ठेवायची, ही छान फ्लेवर येतो. साधारण 1 छोटा चमचा सेंधव मीठ चवीनुसार. हे कोरडं जे आहे ते पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया. हे आता पाणी थोडं थोडं घालूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय, कारण खूप जाडसर आणि खूप पातळ असं नाही, मध्यम असं करायचंय, कारण आपल्याला त्याची छान धिरडी करायची आहे. एका बाजूला हे छान असं पीठ तयार आहे, पण मध्येच भाजी बघायला विसरू नका बरं का. छान सुगंध, मस्त अशी मध्यम जाडसर भाजी आपली तयार आहे. रताळी पण छान शिजलेली आहेत. गॅस बंद करूया. मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. काय करायचंय आपल्याला आता, छानपैकी तूप घ्यायचंय, पूर्ण पॅनला छान ग्रीस करायचंय, आणि आता आपल्याला छानपैकी उपवासाच्या भाजणीचे मस्तपैकी धिरडी तयार करून घ्यायची. त्यामुळे 1 पळी फक्त घेऊन अशाच प्रकारे सगळी आपण उपवासाची धिरडी तयार करून घेऊया. उपवासाची छान धिरडी तयार आहेत. गॅस बंद करूया आणि छानपैकी उपवासाची थाळी सजवून घेऊया. श्रावण थाळी तयार झालेली आहे. मी आज तुम्हाला खास बनवून दाखवणार आहे राजगिऱ्याची पुरी आणि रताळ्याची भाजी.
रताळ्याची झटपट भाजी करण्यासाठी मी काय केलं आहे, इथे 2 रताळी होती मोठी, साधारण 200 ग्रॅम. ती फक्त त्याचं जे वरचं कवर आहे ते काढून टाकलेलं आहे, सोलून घेतलेलं आहे आणि बारीक बारीक अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि त्या लगेच पाण्यात घालून घ्यायच्या, नाही तर त्या काळ्या पडतात. तसंच मी काय केलं होतं, एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतले होते, पाण्यामध्ये रात्रभर ते भिजत घातले होते, त्याच्यामुळे छान ते फुलतात. आणि आता आपल्याला प्रोसिजर चालू करायची आहे. गॅस ऑन करूया. मी कढई घेतलेली आहे, एक मोठा चमचा साजूक तूप घेतलं आहे मी इथे. तूप गरम झालं आहे, त्याच्यावरती मी मिरची कापून घेतलेली आहे, थोडे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत. शहाजिरं 1 चमचा, 1-1.5 इंच आलं आहे, थोडंसं हे परतून घेतलं की आपल्याला त्याच्यामध्ये जे रताळ्याचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत बारीक ते घालायचे आहेत. शेंगदाणे जे आपण भिजवून घेतले होते तेही आता त्याच्यामध्ये घालूया. पुन्हा व्यवस्थित त्याला परतून घेऊया, म्हणजे जी फोडणी आहे ती व्यवस्थित रताळ्याला आणि ह्या शेंगदाण्याला लागते. चांगलं परतून झालंय. आता इथे मी घेतलाय ओला नारळ खवणलेला, हा आपण ह्याच्यात घालायचा आहे. त्याच्यामध्ये जाईल कोथिंबीर बारीक चिरलेली, तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर नाही घातली तरी चालेल. चवीनुसार सेंधव मीठ. सगळं व्यवस्थित परतून घेऊया. ह्याच पॉईंटला आपल्याला त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे. आपल्याला ही भाजी खूप पातळ करायची नाही आहे, त्याच्यामुळे पाणी फक्त थोडंसंच घालायचं आहे. आणि आता मंद आचेवरती आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 10-15 मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे, रताळी आणि शेंगदाणे शिजेपर्यंत. आणि एका बाजूला मी इथे कढईत तेल घेतलेलं आहे. गॅस ऑन करूया आणि तेलही गरम करून घेऊया. आता आपण राजगिरा पुऱ्याची तयारी करूया. मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे 1 बाउल. आता आपण घेऊया साबुदाण्याचं पीठ आहे ते 2 चमचे घ्यायचं आहे आपल्याला. आता मी इथे घेतलं आहे शहाजिरं, हातावरती घ्यायचं, थोडंसं क्रश करायचं, म्हणजे त्याचा एक छान स्वाद उतरतो. थोडीशी नावाला साखर, मीठ चवीनुसार. आपण अगदी 1 छोटा चमचा तेल घालणार आहोत मोहन म्हणून. पहिले आपण सगळं चमच्यानी छान मिक्स करून घेऊया. हे थोडंसं चांगलं मिक्स केलं की मग आपल्याला हाताने व्यवस्थित एकत्र करायचं आहे. हे सगळं एकत्र करूया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया पीठ. थोडंसं तेल, चांगलं मळून झालं की त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. सगळे गोळे तयार आहेत. इथे मी पोलपाट घेतलंय, तेल लावायचं पोलपाटाला, एक गोळा घ्यायचा, व्यवस्थित जरा त्याला गोलाकार द्यायचा. तेलाच्या साह्याने त्याला फक्त छानपैकी पुरीसारखं थापून घ्यायचं आहे. तुम्ही लाटूही शकता, पण थापले की लगेच गरम तेलामध्ये सोडायचे. झाऱ्याने असं तेल ह्याच्यावरती वरती वरती सोडलं की छान ही पुरी अशी टम्म फुगते. उलटून घ्यायची आहे. मस्त अशा लालसर रंगावरती ह्या सगळ्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतो. पुऱ्या तयार झालेल्या आहेत, त्या सगळ्या आपण काढून घेऊया. भाजी तयार आहे, ती छान आपण सर्व करून घेऊया. आज मी तुम्हाला खास बनवून दाखवली आहे राजगिऱ्याची पुरी आणि रताळ्याची भाजी. हा खास मेनू जरूर बनवा.
आज मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर मला घेवड्याची भाजी दिसली, म्हणून विचार आला की तुम्हाला त्याची एक वेगळी भाजी करून दाखवावी. त्याच्यासाठी एका कढाईत मी 3 टेबलस्पून तेल गरम करून घेते. तेल चांगलं तापलं की त्यात आपण थोडंसं हिंग, 1 टीस्पून मोहरीची फोडणी घालून घेऊया. मोहरी तडतडलेली आहे, त्याच्यात आपण 5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालून घेऊया आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं. आणि इथे मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते जरा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊया. कांदा चांगला सॉफ्ट आणि गुलाबी झालेला आहे. इथे मी अर्धा किलो घेवडा 1 इंच मोडून घेतलेला आहे, तो घालून जरा 1-2 मिनिटं परतून घेऊया. घेवडा पण आपण परतून घेतलेला आहे. आता त्यात आपण अर्धा टीस्पून हळद, आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, तर चवीप्रमाणे आपण लाल तिखट, मी साधारण 1 टीस्पून लाल तिखट घालते, 1 टीस्पून गोडा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला. हे सगळं 2 मिनिटं परतून त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेते. आता ह्याला पाववाटी पाण्याचा हबका मारून झाकण लावून शिजायला ठेवूया. गॅसचा फ्लेम मीडियमवर ठेवा आणि मधून मधून ही भाजी परतत राहा. 10 मिनिटं झाली आपण ही भाजी शिजायला ठेवली होती, मधून मधून आपण ती परतलीही. आता आपण 1 टेबलस्पून गूळ घालून घेऊया. भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे. अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं. पुन्हा एकदा ही भाजी आपण मिक्स करून 2 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया. दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपली घेवड्याची भाजी तयार आहे. आपण आता ही एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. ह्याच्यावर आपण थोडंसं किसलेलं खोबरं घालून गार्निश करून घेऊया आणि आपली ही डिश सर्व करायला तयार आहे. आज तुम्हाला मी एक मस्त उपवासाची रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे वरीच्या तांदळाचा पुलाव. 1 टेबलस्पून तूप वितळलं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, कढीपत्ता, 1 बटाटा मोठा फोडी केलेल्या बारीक आणि अर्धा वाटी भिजवलेले शेंगदाणे. हे आता सर्व एकत्र मी 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहे. इथे मी 2 वाटी वरीचे तांदूळ भिजत घातले होते 2 ते 3 तास आणि त्यातलं आता पाणी काढून मी हे बटाट्यामध्ये मिक्स करणार आहे आणि हे मिक्स करून व्यवस्थित परतून घेणार आहे 1 मिनिटासाठी. आता ह्याच्यात आपण 4 वाटी पाणी घालूया, व्यवस्थित मिक्स करूया. आणि ह्याच्यात आता मीठ घालून झाकण लावून त्याला शिजवायला ठेवूया. पंधरा मिनिटं झालेली आहेत. आपण मंद गॅसवर हे वरीचा पुलाव शिजवायला ठेवला होता. हा तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि एका सर्विंग बोलमध्ये हा पुलाव काढून घेऊया. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने आपण त्याला सजवून घेऊया आणि आपला वरीचा पुलाव तयार आहे.
हा तुम्ही एका छान रायत्याबरोबर म्हणजे दही आणि काकडी, जिऱ्याची पूड, मीठ घालून, थोडीशी हिरवी मिरची घालून रायतं बनवू शकता. त्याच्यावर तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता. आज मी तुम्हाला एक फराळाचा पदार्थ दाखवणार आहे. थोडासा वेगळा आहे. साबुदाण्याचे सँडविच आणि त्याच्यासोबत दाखवणार आहे काकडीचा डीप. आता आपण इथे घेतोय साबुदाणे. साबुदाणे मी रात्री भिजत ठेवले होते. पहिले धुवायचे, भिजत घालायचे, थोडंसंच पाणी घालायचंय आणि रात्रभर ठेवायचे की असं मस्तपैकी छान असा साबुदाणा फुलून येतो आणि चिकटतही नाही कुठे. तर इथे मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. तो आप घेऊया आपण पूर्ण. इथे 3 उकडलेली बटाटी सालं काढून घेतलेली आहेत, ती घेऊया आपण. किसून वगैरे नाही घ्यायची, अशी आपण मस्तपैकी कुस्करून घ्यायची हातानेच. तीन टेबलस्पून दाण्याचा कूट. शेंगदाणे भाजायचे आहेत आणि मिक्सरमधनं क्रश करायचे. 1 टेबलस्पून जिरा पावडर. हिरव्या मिरच्या 3 ते 4 घ्यायच्यात. थोडंसं आपण डीपसाठी ठेवून देऊया आणि मीठ चवीप्रमाणे. आता हे सगळं मिक्स करायचंय. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण सँडविच करणार आहोत, त्यामुळे आपल्याला काकडी लागणार आहे. तर आपण आधी काकडी कट करून घेऊया. आणि इथे मी जे शेंगदाणे घेतले होते ते मी शेंगदाणे आधी भाजून घेतले होते आणि मग थंड झाल्यावर मिक्सरमधनं बारीक केलं होतं. कोणी कोणी सालासकट ग्राइंड करतात, मी सालासकट ग्राइंड करते. आणि कोणी कोणी सालं सगळी सोलतात, ते शेंगदाणे सोलतात आणि मग ग्राइंड करतात. ही तुम्हाला एक महत्त्वाची टीप आहे, कारण कधी कधी जर आपण घाई गडबडीत म्हटलं आणि नुसता शेंगदाणा ग्राइंड केला तर त्यातनं तेल बाहेर येणार आणि आपला क्रश होणार नाही. काकडी सोलून झालेली आहे. आता आपण ही कट करूया आणि आधी चाखून बघायची. आणि चाखल्यावर जर तुम्हाला कडवट लागली, आधी मी खाते, ही काकडी कडवट नाहीये, पण जर कडवट असेल तर आपण ही जो कापलेला जो असतो तो ह्याच्यावर घासून घ्यायचा, म्हणजे कडवटपणा निघून जातो. काकडी कट करून घेऊया. आपल्याला चकत्या करायच्या आहेत काकडीच्या आणि डीपसाठी मी नंतर काकडी किसून घेणार आहे. आता आपण सँडविच करायला घेऊया. इथे मी टोस्टर घेतलेला आहे, गॅसवरचा आहे तो. त्याला असं ओपन करूया. इथे थोडंसं तेल लावून घेऊया आपण. दोन्ही साईडला लावायचं आहे तेल, म्हणजे चिकटू नये म्हणून. आता आपण हे एका साईडला सगळं घालून घेऊया. हे जे सारण मी बनवलेलं आहे ते भरपूर घ्यायचं आहे. आणि बघा इथे मी तेल लावलेलं आहे. जर तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूपही लावू शकतात, कारण कोणाकोणाकडे कसं असतं ना की तूप वापरतात उपासाला, पण आमच्या घरी तेल वापरतात. आता आपण ह्याच्यावर जी कापलेली काकडी होती ती घालणार आहोत आणि ह्याच्यावर आता आपण मीठ थोडंसं घालूया. आणि आता आपण हे टर्न करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्या साईडला पण लावायचं आहे. आता आपण हे बंद करूया. आपण गॅसवर ठेवूया आणि सँडविच आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं व्यवस्थित. बघूया झालंय का? येस, मस्तपैकी झालेलं आहे. आपण दुसरीकडनंही बघूया झालंय का? छानपैकी झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. मस्तपैकी निघालेलं आहे, छान. आता आपण एक काकडीचे डीप करतोय, म्हणजे तुम्ही त्याला काकडीची कोशिंबीरही बोलू शकतात. तर आता मी आधी घेते दही. इथे मी घेतलं 150 ग्रॅम दही. हे छानपैकी फेटून घेऊया, म्हणजे स्मूथ करून घ्यायचे आपल्याला छान. आता हे छान मिक्स झालेलं आहे. ह्यात आपण आता काकडी किसून घ्यायची आहे. एक काकडी घ्यायची आहे, ह्याचं मी साल काढून घेतलेलं आहे ऑलरेडी. काकडी किसून झालेली आहे. आता ह्यात घालूया 2 टेबलस्पून दाण्याचं कूट, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि मीठ चवीप्रमाणे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपण. काकडीची दह्यातील कोशिंबीर तयार आहे, म्हणजेच काकडीचा डीप तयार आहे. बघितलं ना किती वेगळी रेसिपी आहे. आज तुम्हाला मी एक छान डिश दाखवणार आहे, ती म्हणजे पनीरचे कटलेट्स, ते पण उपासासाठी. त्याच्यासाठी घेतलंय मी अर्धा किलो पनीर. ते मी कुस्करून घेणार आहे. ह्याच्यात मी 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या तेही घालून घेणार आहे. मूठभर मनुका
हे मनुका मी थोडे पाण्यात भिजवून घेतले होते. 1 वाटी कोथिंबीर, थोडंसं जिऱ्याची पूड, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घालू शकता. आल्याची पेस्ट साधारण अर्धा चमचा, लिंबाचा रस, उकडलेला बटाटा आणि थोडंसं मीठ. आता हे सगळं मी मॅश करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पॅन इथे तापवत ठेवलेला आहे, त्याच्यात थोडंसं तेल मी टाकणार आहे आणि आता ह्या मिश्रणाचे मी छोटे छोटे कटलेट्स करून घेणार. अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाचे कटलेट बनवून घेऊया. ह्या कटलेट्सला राजगिऱ्याच्या पिठाने कोट करून मी हे शॅलो फ्राय करणार आहे. गॅस मध्यमच असू दे. हे आता आपण पलटून घेऊया. ह्या मिश्रणात तुम्ही उकडलेले शेंगदाणे पण घालू शकता. जे तुम्हाला आवडतं आणि उपासाला चालतं ते तुम्ही करू शकता. हे दोन्ही बाजूनी आपण छान कुरकुरीत तळून घेऊया. हे छान कुरकुरीत तळले गेलेले आहेत, हे आता आपण काढून घेऊया. हे मस्त कुरकुरीत उपवासाचे पनीरचे कटलेट्स तुम्ही हिरव्या चटणी बरोबर सर्व करू शकता.